नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं या चॅनलवर स्वागत. मी अतुल सर. बघा, आज तुम्हाला इंग्रजी ग्रामरमध्ये प्रिपोजिशनचे गट किंवा विभाग कसं ओळखायचं हेच तुम्हाला सांगणार आहे. बघा, पहिला जो आहे त्याचा गट स्थल किंवा स्थितीदर्शक शब्दयोगी अव्यय. बघा, आता हे कसं ओळखायचं तेही सांगणार. यांच्या मदतीने नाम किंवा सर्वनाम यांचा ठिकाणाशी, स्थळाशी किंवा जागेशी संबंध दर्शवला जातो. मग कुठले कुठले? across, among, at, behind, near, in, on, under, between, below, beside. बघा, अर्थ सांगतो मग तुम्हाला समजावतो. अक्रॉस म्हणजे नदीच्या पलीकडे. अमॉंग सगळ्यांच्या मध्ये म्हणजे अतुल सर कुठे आहेत? विद्यार्थ्यांच्या मध्ये आहेत. ऍट म्हणजे मी शाळेच्या इथे आहे. बिहाइंड मी शाळेच्या मागे आहे. नियर मी शाळेजवळ आहे. इन म्हणजे मी शाळेमध्ये वर्गात आहे. ऑन मी शाळेच्या टेरेसवर आहे. अंडर म्हणजे मी झाडाखाली आहे. बिटवीन मी राहुल आणि ओंकारच्या मध्ये आहे. बिलो म्हणजेच काय? मी खालच्या मजल्यावर राहतो. बिसाइड म्हणजे मी ओंकारच्या बाजूला आहे. म्हणजेच काय? हे जेव्हा तुम्ही हे जे तुम्हाला यांचे सगळ्यांचे अर्थ मी सांगितलेत, जर तुम्ही यांना एक कॉमन जर प्रश्न विचारला वेअर, तर मग त्याचं उत्तर मिळतं. काय? वेअर ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या प्रिपोजिशन मधून मिळतं. म्हणून त्यांना स्थल किंवा स्थितीदर्शक शब्दयोगी अव्यय म्हणतात. बघा, ह्याच्यामध्ये काय तुम्हाला डाऊट असेल, शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता.